रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामधील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना आता 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केलेली आहे। विशाल अग्रवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी चालवायला का दिली? वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाचा खर्च करण्यासाठी पॉकेट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल हे फरार का झाले? या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देतील। मिकी, अमोल, जर आपण बघितलं तर अतिशय महत्त्वाची सुनावणी या ठिकाणी सुरू आहे। विशाल अग्रवाल यांना कोर्टामध्ये या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि सरकारी वकिलांनी जी बाजू या ठिकाणी मांडलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। कारण ज्या पद्धतीने तो अल्पवयीन मुलगा पार्टीसाठी पबमध्ये गेला, अर्थात वडिलांना या संदर्भातली माहिती होती, त्यांनी स्वतः परवानगी दिली होती। गाडीला कुठलेही नंबर प्लेट नसताना, अर्थात गाडीची पासिंग सुद्धा झालेली नाहीये याची कल्पना सुद्धा त्यांना होती आणि तरी त्यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला ही गाडी दिलेली आहे। एवढंच काय तर हॉटेलमध्ये, ज्या पबमध्ये त्यांनी पार्टी केली त्या ठिकाणी जवळपास 46,000 रुपयाचं बिल भरण्यात आलेलं आहे। ते कशा स्वरूपात पैसे भरण्यात आलेले आहेत ते देखील कुठल्या, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आहेत, कार्ड पद्धतीने आहेत का क्रेडिट कार्ड, या संदर्भात देखील माहिती। आणि त्याचबरोबर जेव्हा यांना कल्पना होती की पोलीस तुम्हाला सुद्धा ताब्यात घेऊ शकतात, तर ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने फरार झालेले होते। अर्थात त्यांनी त्याच्या मित्राची गाडी घेऊन ते त्या दिशेने फरार झाले, पोलिसांची दिशाभूल देखील करायचा प्रयत्न केला। असे महत्त्वपूर्ण मुद्दे या ठिकाणी सरकारी वकिलांनी ठेवलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढे श्रीमंत असून देखील त्यांनी फक्त साधा कीपॅडचा मोबाईल या ठिकाणी पोलिसांना दिलेला आहे। अर्थातच त्यांच्याकडे जे इतर मोबाईल आहेत त्या इतर मोबाईलवरून त्यांनी कुणाला फोन लावलेले आहेत, काही मोठ्या व्यक्तींना सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंबहुना यात त्यांना कुणीतरी मदत करावी या अपेक्षेने त्यांनी काही मोठ्या पोलिसांना किंबहुना इतर लोकांना फोन केलेले आहेत का, याचा देखील तपास पोलिसांना करायचा आहे। आणि त्यामुळे सरकारी वकिलांनी या ठिकाणी 7 दिवसाची कस्टडी मागितलेली आहे। काही वेळातच या ठिकाणी कोर्ट सुनावणी देईल, अर्थातच ऑर्डर देतील। नेमकी किती दिवसाची कस्टडी पोलिसांना मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र अशा पद्धतीने या ठिकाणी जोरदार युक्तिवाद सध्या कोर्टात सुरू आहे। मिकी, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट घेत राहू। आणि पुढची बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळच्या म्हसोबा तांडा इथली ही घटना